जय जय रघुवीर समर्थ। अहंकार विस्तारला देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा। बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 166 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। सदा संगती सज्जनाची धरावी। जीवनामध्ये सज्जन संगती काय क्रांती घडवून आणते याचं आपल्याला समर्थ गेल्या 2 श्लोकांमधून चिंतन सांगत आहे। बघा सज्जनो, आपल्याला देखील जसं आपण तरुण वयामध्ये पदार्पण करतो, कॉलेजमध्ये नोकरीला जायला सुरुवात करतो, आपल्या घरामधून आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते की बाबा चांगल्या मित्रांची संगत ठेव बरं का, चांगल्या वस्तूंची संगत ठेव, चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न कर। कारण ज्या काही चांगल्या गोष्टी आपण आपल्या जीवनात घेतो यानेच जीवनाला एक ध्येय, एक दिशा, एक उंची प्राप्त होते। अन्यथा अधोगती प्राप्त करण्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाहीत। जिकडं तिकडं समाजामध्ये आपल्याला बोकाळलेली व्यसनाधीनता दिसत आहे। अनेक मंडळी जी चुकीचं आचरण करत आहेत, अशा लोकांचा संग जर आपण नकळतपणे या अशा अजाणत्या वयामध्ये धरला तर स्वाभाविकपणे जीवनाला अधोगतीची दिशा लागते। जसं आपला हा देह उत्कर्ष करण्यासाठी देखील जशी त्याला सज्जन संगती गरजेची आहे, इथं तर अंतरंगाचा परमार्थाचा प्रांत आणि त्या परमार्थाला सज्जन संगतीशिवाय पर्याय नाही। आपल्या अंतरंगातल्या विचारांची दिशा ऊर्ध्व दिशेला नेण्यासाठी सज्जन संगतीशिवाय अन्य कुठलाच उपाय राहत नाही। अशा या सज्जनाला, अशा या सद्गुरूला, अशा या संत प्रवृत्तीला, अशा सज्जन हो, आपल्या अंतरंगामध्ये वसणाऱ्या आत्मतत्वाला, आत्मारामाला आपण सज्जन या रूपाने संबोधित करत आहोत। असा हा सज्जन आमच्या जीवनामध्ये भगवत कृपेने येतो। ज्याच्या जीवनाचं कल्याण व्हावं असं वाटतं ना, त्याच्या जीवनामध्ये सज्जन हा प्रवेश करत असतो, आपला संग त्याला प्रदान करत असतो। फार दुर्मिळ आहे सज्जन संग मिळणं। आणि इथं संग या शब्दाची व्याख्या केवळ देहाच्या साथीपुरती मर्यादित नाही, हे मी आपल्यास वारंवार विशद करत आहे। तुम्ही देहाने एकत्र आहात सज्जनाच्या, पण जर मनाने तुम्ही त्याचा संग करत नसाल तर तुम्ही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या भाषेत सांगावं त्याप्रमाणे काशी यात्रेला जशी एखादी रेल्वे दररोज जाते पण तिला जशी कधीच काशी यात्रा घडत नाही, तसं सज्जनाच्या साथीला तुम्ही आहात, पण त्याच्या तत्वबोधामध्ये जर तुमचं मन नसेल तर सज्जन हो, ही देहाची साथ देखील आपल्याला बऱ्याचदा सज्जन संगती घडवण्यासाठी असमर्थ ठरते। ही एक गोष्ट आहे की सज्जनाच्या दारामध्ये शरणागत भावनेने आपण पडून राहिलो तर सज्जनाला तो संग आपल्याला प्रदान करावा लागतो। आपल्याला त्या मनाचं तो शिल्प घडवून देण्यासाठी तो आपल्या जीवनाचा शिल्पकार ठरतो, आपल्याला तो ऊर्ध्वगती प्रदान करतो। अशा या सज्जनाचं महत्व समर्थ आम्हाला या सदा संगती सज्जनाची धरावी याच्या आधाराने सांगत आहेत।
गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या अंतरंगाचं जणू काही विश्लेषण आपल्या समोर ठेवलं, पृथक्करण देखील केलं आणि संक्षेपाने देखील सांगितलं की देहाधिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्ती कांतावरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. फार सुंदर शब्द, हरी चिंतने मुक्ती कांतावरावी, समर्थ आपल्याला सांगतात. याच सदा संगती सज्जनाची धरावी या श्लोकाच्या मालिकेमध्ये तिसऱ्या टप्प्यावरती समर्थ माऊली आम्हाला आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या मोहाचं दर्शन आणि तो मोह निर्मोह करण्यासाठी सज्जन संगतीचं महत्त्व समजावून सांगतायत. काय म्हणतायत समर्थ? देहाधिक प्रपंच हा चिंतियेला. हा तर आपण श्लोक बघितलाच. त्याच अनुषंगाने आजच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, अहंकार विस्तारला या देहाचा. मी म्हणजे जीव आहे, मी म्हणजे देह आहे, या संकुचित भूमिकेचा विस्तार म्हणजे प्रपंच आहे. अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. आणि मी म्हणजे देह या भूमिकेला एकदा मी घट्ट धरलं की त्याबरोबर या देहाची पत्नी, या देहाची मुलं, या देहाचे मित्र, या देहाचा पैसा, या देहाचा लौकिक, या देहाचं सगळं काही, स्त्रिया पुत्र मित्रादिके, बर हे असू द्या ना संबंध, पण काय मोह त्यांचा. मोह मनुष्याला, सगळ्या या प्रपंचाला, या दृश्य जगाला बांधून ठेवणारी एक अद्भुत शक्ती आहे मोह. स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. अशा या मोहवश झालेल्या जीवाला काही केल्या यामधून बाहेर पडता येत नाही आणि या मोहाच्या पायीच या जन्म मृत्यूचं चक्र त्याच्या मागं लागतं. मग समर्थ म्हणतात की या मोहाला समूळ उखडून टाका. हा मोह जर तुमच्या आयुष्यातून गेला तर तात्काळ तुम्हाला जीवन मुक्तीचा अनुभव येऊ शकेल. अरे पण हा मोह काढायचा कसा? या मोहामधून बाहेर कसं पडायचं? व्यासादिकांना देखील जेव्हा त्यांनी शुकदेवाचं हे सगळं चरित्र बघितलं तेव्हा व्यासांना देखील क्षणभर या पुत्राचा मोह झालाच ना. इथं व्यासांसारख्या संतांना देखील जेव्हा शास्त्र हे अशा पद्धतीने निर्मोही करू शकत नाही, तर आमच्यासारख्या सामान्य जीवांचं, ज्यांचं मन बायकोमध्ये आहे, मुलांमध्ये आहे, मित्रांमध्ये आहे, परिवारामध्ये आहे, आई वडिलांमध्ये आहे, पैशामध्ये आहे, कशामध्ये आमचं मन लिप्त नाहीये सांगा ना. आपलं मन सर्व दृष्टीने या प्रत्येक दृश्य जगाशी एक संबंध बांधतं आणि त्या संबंधाच्या आधाराने अपेक्षा ठेवतं. त्या अपेक्षेचं नाव आहे मोह. याने मला हे द्यावं, त्याने मला ते द्यावं, त्याने मला ते द्यावं. आणि हा जो एक प्रकारे आमच्या भावनांचं दळणवळण चाललेलं असतं, त्या सेतूचं नाव आहे मोह. या मोहापायीच आमच्या जीवनामध्ये आम्हाला दुःख सहन करावं लागतं, कारण यामध्ये तुम्हाला कधीच तुमच्या अपेक्षेसारखा परतावा मिळत नाही. एकमेव घाट्याचा सौदा आहे की जिथं आपण या दृश्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, स्त्रिया पुत्र मित्रादिकांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि आपण अपेक्षा ठेवावी की ही इन्व्हेस्टमेंट दाम दुप्पट होऊन मला परतावा देईल. नाही, अहो तुमची मुद्दल देखील बऱ्याचदा तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही एक प्रकारे कफल्लक होऊन जाल आणि त्यामध्ये झुरत झुरत मराल, कारण तो मोह नावाच्या गोष्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. आणि अशा पद्धतीने याच दृश्य जगातल्या या सगळ्या व्यक्तित्वांचा विचार करत 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 तुम्हाला या जन्मचिंतेला पुन्हा मृत्यूशी उराशी बाळगून पुनश्च एकदा जन्मासाठी यावं लागेल. समर्थ म्हणतात, अरे आता बस झाला हा व्यवहार, नका चुकीच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकू. बळे भ्रांती है, ताकद लावा, विचार करा आणि ही भ्रांत काढून टाका. अरे भ्रांत कशी? ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ते आई वडील आपले नाहीत का? ज्या पत्नीला आपण स्वीकारलं ती पत्नी आपली नाही का? जी ही मुलं बाळ या संसारातून मिळाली तो संसार ही मुलं बाळ आपली नाहीत का? याला भ्रांत कशी म्हणायची? खरोखर देहाच्या पातळीवरती, जीवाच्या पातळीवरती हा प्रश्न अत्यंत योग्यच आहे की याला भ्रांत कशी म्हणायची. पण सज्जनो, ही भ्रांत कळण्यासाठी एकच गोष्ट करावी लागते, सदा संगती सज्जनाची धरावी. ज्याला ही सज्जन संगत कळाली
ज्याने ही सज्जन संगत स्वीकारली त्यालाच आपल्या अंतरंगामध्ये या सर्व गोष्टींना न्याय देताना, त्यांच्याविषयीची कुठल्याही कर्तव्यामध्ये न्यूनता न ठेवताना निर्मोही जीवन जगण्याची कला प्राप्त होते. आणि हे निर्मोही जीवनच मनुष्याला जन्मचिंतेपासून सोडवतं. बघा, या मोहाच्या पायी आपण आजच्या काळामध्ये काय, अगदी महाभारतापासून जरी बघितलं तर या मोहातूनच मोठी मोठी युद्ध घडलेली आहेत, मोठी मोठी दुःख जीवनामध्ये लोकांना सहन करावी लागली आहेत. धृतराष्ट्राची काय अवस्था होती, त्याला कळत नव्हतं का आपला दुर्योधन विचित्र वागतोय, अन्याय करतोय, अनितीने वागतोय, अधर्माचं आचरण करतोय, कळत नव्हतं का? कळत होतं. मला आपल्या आठवले साहेबांचं जे गीताईवरती त्यांचं निरूपण आहे ते मला आठवतं. त्यामध्ये ते एक फार छान वाक्य म्हणतात की धृतराष्ट्र तर जन्मांध होता, ठीक आहे, पण गांधारीचं काय? नवऱ्याच्यासाठी तिने डोळ्यावरती पट्टी बांधली. आणि ते म्हणाले की हे धृतराष्ट्र आणि गांधारी हे आजच्या काळामध्ये घराघरामध्ये आपल्याला दिसतात की बापालाही कळत नाही आपला पोरगा हाताबाहेर चाललाय, त्याला आवर घातला पाहिजे, आणि आई देखील डोळ्यावरती पट्टी घालून बसते. पांडुरंग शास्त्री आठवलेंचं वाक्य आहे. त्यामध्ये ते म्हणतात की हे अशा पद्धतीने मनुष्य वागतो आणि त्यामुळे घराघरांमध्ये महाभारत घडतं. बघा, अगदी खरं आहे. का नाही अडवलं धृतराष्ट्राने दुर्योधनाला, दुःशासनाला? का नाही खडसावून गांधारीने सांगितलं की तू कसं या आपल्या यादव कुळातल्या सुनेवरती हात उचलू शकतोस, तिची लज्जा ओरबडून घेऊ शकतोस? हे तुला कसं, कुठून आले हे संस्कार तुझ्यावरती? का नाही खडसावलं दुर्योधनाला लहानपणीच? याचं कारण एकच, स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा. हा माझा आहे, हा माझा मुलगा आहे, याने या गादीवरती बसावं, ही या धृतराष्ट्राची इच्छा. त्यातून महाभारताचा जन्म झाला. आणि मग बघा, आजच्या काळामध्ये हेच महाभारत आपल्याला समाजकारणामध्ये दिसतं. प्रत्येक राजकीय वारसाला असं वाटतं की ही गादी आपल्या मुलाला मिळावी, त्या वारसालाच पुढं जाऊन स्थान मिळावं. त्या पद्धतीने तो प्रयत्नशील असतो. घराघरांमध्ये देखील प्रॉपर्टीचे वाद ह्याच मुळे आहेत की हे सगळं मला मिळावं. आणि या माला माला माझं या सगळ्याचं कारण एकच आहे, आणि तो म्हणजे मोह. मनुष्य या मोहाच्या वश जाऊन आपल्या जीवनामध्ये अनेकदा अनितीने वागतो. त्याला कळत नाही, अधर्माने वागतो, पण त्याला असं वाटतं की हा व्यवहार आहे. तो आपल्या मनाचं समाधान करून घेतो की अरे व्यवहाराने वागलंच पाहिजे, व्यवहार कसा सोडून चालेल बरं. बघा, मला श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवले याचं जे संस्थान आहे ना, त्या संस्थानामध्ये श्री महाराजांनी जेव्हा आपला देह ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तिथं एक ट्रस्ट, एक संस्था तिथं निर्माण केली. त्या संस्थेची नियमावली त्यांनी त्यामध्ये लिहिली. आणि त्यामध्ये एक तुम्ही वाक्य वाचाल तर तुम्हाला या संतांची निर्मोहत्व कसं असतं ते कळेल. त्यामध्ये श्री महाराजांनी लिहिलं की माझ्या कुठल्याही नातेवाईकाला या संस्थानामध्ये आपण स्थान देऊ नये. एवढा मोठा हा संत, पण त्याने स्वतः असं लिहिलं. बघा, आजच्या काळामध्ये आपण बघतो की सगळ्या गोष्टींमध्ये मनुष्याचा मोह हा अशा पद्धतीने लिप्त झालेला आहे. पण हे संत आपल्या संसारामध्ये राहूनही कसे निर्मोही होते, त्याचं हे फार एक ज्वलंत उदाहरण आहे. या मोहामुळं आमची अवस्था कशी होते, कीर्तनकार मंडळी फार छान दाखले देतात. काही काही दाखले मला फार आवडतात आणि ते कुठेतरी घट्ट हृदयामध्ये माझ्या स्मृतींमध्ये अडकून पडतात. एक असाच दाखला देतात कीर्तनकार मंडळी की जीवनामधून एक्झिट कसं घ्यावं, बाहेर कसं पडावं या जन्मातून, या देहातून. तर त्याचे दोन मार्ग आहेत. एक आहे चिक्कूच्या बी प्रमाणे. बघा, आपण एखादा गोड चिक्कू उघडावा, मधुर चिक्कू, आणि तो उघडल्या उघडल्या त्यामधली बी निर्लेप होऊन सटकन त्यामधून बाहेर पडते. ती बी चघळावी लागत नाही, काहीच नाही, क्षणामध्ये आपण तिला उचलून बाहेर फेकून देतो. खरं तर त्या चिक्कूचं सगळं अस्तित्व त्या बीमुळे आहे. पण जशी ती बी बाहेर पडते आपण त्या चिक्कूचा मधुर स्वाद घेतो. हा एक मार्ग आहे जीवन जगण्याचा, की आपण आपला प्रपंच गोड करावा आणि झटदिशीन त्यामधून मोकळं व्हावं, वेगळं व्हावं, आपण त्यामध्ये अडकून पडू नये. आणि दुसरा मार्ग आहे जो आमच्यापैकी बहुतांश मंडळी आपल्या आचरणात आणतात, आणि तो म्हणजे आता आंब्याचा सीझन येईल,
आंब्याची कोय बघा, लहानपणी आपला एक उद्योग असायचा घरामध्ये की आंबे पिळून झाले की आपले आई किंवा वडील एक मोठं भांडं घ्यायचे, त्यामध्ये दूध किंवा पाणी घ्यायचे आणि सगळ्या कोई, सगळ्या साली त्या धुवून काढायचे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतरचा उद्योग आणखीन मोठा असायचा आपल्या मुलांचा, ते म्हणजे त्या धुतलेल्या कोई किंवा साली चोखून खायच्या. कितीही चोखलं, कितीही जरी चाटलं तरी देखील त्यामधून जसा थोडा थोडा थेंब थेंब गोडवा आपल्याला कळतो. सज्जनो, सामान्य मनुष्याचा मोह हा असा असतो. त्या मोहापायी तो प्रपंचामधल्या प्रत्येक गोष्टीचा रस स्वतः पिऊ इच्छित आहे, स्वतः प्राप्त करू इच्छित आहे. या मोहाच्या मुळच मनुष्याला या प्रपंचामधून काही केल्या सुटका नाही. हेच मोह आम्हाला मरताना आपल्या हृदयपटलामध्ये त्या सगळ्या व्यक्तित्वांची आठवण करून देतात. आणि या सगळ्या व्यक्तित्वांचा विचार करता करता हा कुडीतून जाणारा प्राण या संस्कारांना घेऊन जातो आणि पुनश्च आम्हाला या स्त्रिया पुत्र मोहादिके अशा पद्धतीने या देहामध्ये अहंकार रूपाने जन्माला घालतो. पुनश्च एकदा जीव म्हणून आम्ही जन्माला येतो आणि जीव या पातळीवरती जगतो, जीव या पातळीवरतीच मोहामध्ये लिप्त राहतो. आणि ह्याला सोडायचा कितीही प्रयत्न केला तरी देखील आम्हाला तो मोह सोडवत नाही. मग याला काय करावं? एकच करावं, सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनाच्या संगतीमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे मार्ग सांगतोय. त्यांनी दिलेलं तत्व आपण आचरणात आणावं. कुठलं तत्व या संतांनी सांगितलं? भगवत चिंतनाचं तत्व यांनी सांगितलं. भगवत चिंतन करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे रामनाम. त्या रामनामाला आपण निरंतर मुखी धारण करावं या संसारामध्ये राहताना, जेणेकरून या रामनामाने तुमच्यामध्ये स्वाभाविकपणे निर्मोहत्व येतं. आपण म्हणाला, हो दादा, हे असं कसं शक्य आहे? नामाने निर्मोहत्व कसं येईल? नाम तर केवळ एक अक्षरांचा संच आहे. त्या अक्षरांचा संच आमच्यामध्ये या मोहाला कशा पद्धतीने बरं संपुष्टात आणेल? सज्जनो, आपण राम नाम घेतो तेव्हा एक प्रकारे 3 अक्षरांचं निरंतर उच्चारण करतो, र, आ आणि म. यापैकी र हे अग्नितत्व आहे, आ हे आदित्य अर्थात सूर्य तत्व आहे आणि म हे मकार अर्थात चंद्रमाचं तत्व आहे. हे महादेवाचे 3 डोळे आहेत, र, आ आणि म. सदा संगती सज्जनाची धरावी. श्री महाराज म्हणतात, तुम्ही नाम घ्या, मी तुमच्या दारामध्ये लोळत पडतो. इथपर्यंत हे संत नामासाठी तुमच्या समोर लाचार होतात. का बरं? कारण या नामाने जेव्हा तुम्ही राम उच्चारण करता तेव्हा या राम या शब्दाच्या आधाराने तुम्ही एकाच वेळेला अग्नितत्व, सूर्यतत्व आणि चंद्रमा या तिघांची उपासना करता. याने काय होतं? अग्नितत्व तुमच्या हृदयातल्या वासनांना जाळू लागतं. आदित्य अर्थात सूर्यतत्व हे तुमच्या अंतरंगामध्ये ज्ञानाचा प्रकाश देतं. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात ना, अरे तू कोण, कुठला, कुठून आलायस, कोणाचा आहेस तू? विचार स्वतःला. हा विचार कधीच देहाधिक पातळीवरती आम्ही करत नाही, कारण आमचा अहंकार आम्हाला तो विचारच करू देत नाही. अहंकाराचं विसर्जन हे सत्संगतीने होतं. सत्संगती आम्हाला अंतर्मुखता देते. दासबोधाची ओवी तेव्हाच कळते की अरे तू कोण आहेस, कुठून आलायस, कोणाचा मोह करतोय? कैची माता, कैचा पिता, कैची सुपुत्रे, कैची वनिता. हे सगळं कोण आहे? कोणासाठी झुरतोयस? हे सगळं तुला कर्तव्याने मिळालंय. तू त्यांच्याशी कर्तव्याचं नातं ठेव. हे सगळे इंडिव्हिज्युअल जीव आहेत. हे प्रत्येक जण आपापलं प्रारब्ध घेऊन आलेले आहेत. तू यांचा मालक नाही, तू यांचा पालक आहे. हे ज्ञान या रामनामाच्या आदित्य तत्वाने येतं. आणि मग हे सगळे संबंधित आपल्या अवतीभोवती त्यांचं प्रारब्ध जगत असताना त्यांच्या जीवनातल्या सुखदुःखाने आमच्या अंतरंगामध्ये मोहाची निर्मिती होत नाही, कारण आमच्यामधला मकार हा निरंतर आमचं समाधान ठेवतो बघा. त्यामुळे रामनामाची संगत हा खऱ्या अर्थाने सत्संगतीचा प्राण आहे. तो आपण केला की आपल्या जीवनातला मोह हा हळूहळू लयाला जायला लागतो. बघा, ही सगळं शास्त्र चमत्काराचं नाही आहे, हे हळूहळू घडतं.
आणि हे आपण आपल्या जीवनात अनुभवा. 10 वर्षापूर्वी एखादी घटना आपल्याला किती त्रास देत होते, त्याचा नुसता विचार देखील किती त्रास देत होता, आणि आज आपण या रामनामाची एवढी अखंड साधना केल्यामुळं त्याच घटना आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला कमी तीव्रतेने जाणवतात. हेच निर्मोहाकडं चाललेलं सत्संगतीचं फळ आहे. अशा या सत्संगतीचं महत्त्व जे समर्थ आपल्याला सांगत आहेत सज्जनो, त्यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.